नमो बुद्धाय. आज आपण पाहणार आहोत सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहे. प्रतित्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूची अनित्यता बौद्ध तत्ववेत्ता असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे. असंग म्हणतो, सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययाचा उच्छेद झाला की वस्तूचे अस्तित्व ठरत नाही. सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांचा परिणाम होय आणि ह्या 4 भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी प्राणी म्हणून उरत नाही. अनेक तत्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे. ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन तो नाही, तो होत आहे, बीइंग इज बिकमिंग ह्या शब्दात करता येईल. ह्या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमान काळात असू शकत नाही आणि तोच प्राणी भविष्यकाळात असू शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमान काळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तो तोच असू शकत नाही. अनित्यतेच्या सिद्धांताचा 3रा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे, परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे. हे परिवर्तन कसे शक्य आहे? याला भगवान बुद्धाचे उत्तर असे, सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. ह्याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की ह्या ऐहिक जगात प्रत्येक क्षणी परिवर्तन चालू आहे. शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते. सर्व वस्तूच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूचे अस्तित्व अवलंबून आहे. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या, तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण आणि सजीव वस्तूचा जो विकास चाललेला आहे त्याला विराम मिळाला असता. जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती. शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनवस्था उद्भवली असती, परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बिंदू समान पदार्थ असून त्याला आशय आहे, परंतु त्याला लांबी रुंदी नाही. भगवान बुद्धाचा उपदेश असा की सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्धाच्या ह्या सिद्धांतापासून बोध काय घ्यावयाचा हा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावयाचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका. लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादी संबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धाने म्हटले की सर्व वस्तू अनित्य आहेत. अशा प्रकारे आज आपण सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म हे बघितलेलं आहे. पुढच्या भागात आपल्याला कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म हे बघायचं आहे. तोपर्यंत
नमो बुद्धाय. जय भीम.